थँक्यू सो मच प्रवीणजी गायकर सर आणि थँक्यू सो मच बोराडे सर. जर्मन क्रिकेट संघ बेंशिल आयोजित स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2026 पर्व तुम्ही एन्जॉय करताय. 4 ओव्हरची मॅच. आता दोन आदिवासी बांधवांच्या दरम्यान दोन संघाच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगताना दिसेल. दोन्ही संघ आपण पाहिलं खरं तर आज घरच्या मैदानावरती घरच्या स्पर्धेमध्ये परास्त व्हावं लागलं टीम जर्मन बेंशिलला. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं अंबरनाथ तालुक्यातून संघ दाखल झाला होता. अप्रतिम खेळ ज्याचा प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिलाय. वैभव पवारचा संघ देखील इथे गारद झालाय. त्यामुळे आता या मॅचमध्ये गुरु 11 चापेवाडी विरोधात अष्टविनायक चिकणीवाडीच्या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगताना दिसेल. सामना भरपूर चांगला पाल मिळेल यातील मात्र शंका नाही आहे. सलामी जोडी मैदानावरती दाखल होती आहे. सचिनच्या साथीनं जयेश. तर बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सुनील शीद हा गोलंदाज तुम्हाला पाल मिळेल. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम. पहिला बॉल बरोबर तयार. पहिला बॉल गतीमध्ये मिश्रण गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू उपस्थित पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित होते. मिळती सिंगल आणि आता सिंगलच्या साथीनं स्वतःजवळ संघाचं अकाउंट ओपन केलंय सचिनच्या माध्यमातून. त्यामुळे एक धाव फलकावरती जोडली जाईल. चांगली सुरुवात या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. दोन्ही संघ मैदानावरती चांगले खेळतील यातील मात्र शंका नाहीये. कारण दोन्ही संघाचा जर विचार केला तर अगदी हाकेच्या अंतरावरती असणारे हे दोन संघ तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूला आपण पाहतो या मैदानाच्या समोरच्या बाजूला असणारा चापेवाडी, तर मैदानाच्या उताराच्या भागीला आपण पाहतोय असणारा संघ चिकणीची वाडी. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. स्कोअर रेगला क्षेत्ररक्षक पोहोचतील वेगानं बॉल लढवण्याचा प्रयत्न करतायत. 2 धावा मिळतील. तिसऱ्याचा प्रयत्न करतायत आणि तिसरे धाव देखील वेगानं एकवटली जातीये आणि त्यामुळेच की काय आता या 3 धावा इथे एकवटल्या जातील. गुड रन बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. आणि या 3 धाब्याच्या साथीनं धाव फलक देखील आता स्कोर बरोबरती पुढे सरकेल. 4 धाबा धाव फलकावरती जोडल्या जातील. 4 ओव्हरची मॅच तुम्हाला पार मिळेल आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्ही पाहताय आता ओव्हर नंबर 1चा खेळ प्रगतीपथावरती असताना चांगली बॉलिंग या मॅचमध्ये करत असताना सुनील शीत. वेगावरती स्वार असलेला गोलंदाज तुम्ही पाहताय. मागच्या वर्षी कोंडेश्वर प्रीमियर लीगमध्ये अप्रतिम खेळ सुनील शीतचा आपण पाहिलाय. KPL मध्ये चांगला तो खेळला होता आणि त्या बुडस्की का आता ग्रामीण गटातून खेळत असताना आज स्वतःच्या गाभासाठी आणि गाभाच्या नावासाठी. पुढचा बॉल व्ही शेपमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. बुडापचा खेळाडू पुढे सरकलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅकअप नव्हतं त्यामुळे स्वतःला पूर्णपणे थांबवलं आणि मिळेल ती सिंगल. आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक 5 याकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. जयश्रीराम मराडे विरोधात मोर्या बराडे. दोन टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लवकरात लवकर येऊन थांबा. अधिकचा वेळ बिलकुल खर्च करू नका. बरोबर तयार. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. मैदान सोडावं लागेल जयेशला. हा पहिला धक्का टीम चिकण्याची वाडी संघाला. पंदाज बाद. त्या मॅचमध्ये मागील मॅचमध्ये आपण जर पाहिलं असेल तर दीपाप्रमाणे त्याची बॅटिंग आपण पाहिली. दीपाच्या तेजाप्रमाणे तो खेळला आणि त्यानंतर अप्रतिम खेळ त्याचा आपण पाहिलाय बेंशिल संघाच्या विरोधात. परंतु या मॅचमध्ये आता तशीच बॅटिंग करावी लागेल कारण संघ अडचणीत सापडला त्यामुळे पहिला धक्का लवकर लागलाय. आणि आता इथून जर आपण पाहिलं तर या मॅचमध्ये चांगली सुरुवात करावी लागेल कारण तिसरा क्रमांक म्हटला की नो डाऊट संकटमोचक कामगिरी या मॅचमध्ये करायची आहे. पहिला खेळाडू लवकर आउट झालाय. सुनील शीदला विकेट मिळते. या मॅचमध्ये मी आधीच म्हटलं होतं रफ्तार राजा, रफ्तार का सौदागर म्हणून ओळख आहे सुनीलची. हा ट्रॅकर बॉल फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. फाईन लेगला खेळाडू आय थिंक चेंडू शरीराला घासलाय हे सांगतोय दीपक आणि त्यावरती देखील पंच शहानिशा करत असताना डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. सेलिब्रेशन जरूर केला होता पंचावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न परंतु इथून डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. असं वाटलं होतं की बॅटची कडा आहे परंतु त्यानंतर बॅटरनं सांगितलं की बॅटची कडा नाही आहे आणि त्यानंतर खेळाडू देखील शांत झाले. आदिवासी खेळाडू आहेत, आदिवासी बांधव तुम्ही पाहताय परंतु नेहमीच शिस्तीचं वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता. सिंगल दाब घेण्याचा प्रयत्न तू मॅमे आणि अखेर ही सिंगल बीती आहे. आय थिंक चेहऱ्यावरती बॉल अदळला आहे त्यामुळे तुम्ही पाहता इथून थोडीशी दुखापत जाणवती आहे. पाण्याची गरज असेल तर सांगायचं आहे. ओहो
ॲक्शन रिप्लेमध्ये पाहायला मिळेल. खरं तर बॉल बॅटला ब्रश झाल्यानंतर चेहऱ्यावरती आदळतोय, त्यामुळे थोडीशी दुखापत जाणवती आहे. सिंगल मिळते आहे. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल आता जाऊन पोहोचेल स्कोअरबोर्डवरती 6 धाबा फलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 1चा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक 6 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली सुरुवात गुरु 11 चाफेवाडी या संघाच्या बाजूतून तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर गुरुनाथ उघडा जो आज आपल्यामध्ये नाही आहे आणि त्याच्या दाबानं संघ मैदानावरती खेळतोय, त्याच्या आशीर्वादाने संघ मैदानावरती खेळतोय आणि अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये आपण पाहिला आहे. टीम चाफेवाडी संघाचा देखील त्यासोबत तुम्ही पाहताय मैदानावरती चिकनीची वाडी हा संघ देखील मैदानावरती खेळत असताना आतापर्यंत दोन्ही संघाचा विचार केला तर एक एक सामने जिंकत असताना दोन्ही संघ पुढे सरकले. त्यामुळे या मॅचमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय दोन्ही संघाचा खेळ चांगला झाला आहे. ओव्हर नंबर 1 राहिले चाफेवाडी टीमच्या नावावरती. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना बरोबर तयार. ओमकार आलेत. ओमकारचा पहिला बॉल बॅटची कडा होती असं वाटलं होतं आणि इथे घडले काय तर यशच्या उद्ध्वस्त केल्यात, त्यामुळे मैदान सोडावं लागेल. फलंदाज क्या बात है विष्णू शिंदे. बोलतो या बिगिट मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. लॉंगॉनला खेळाडू पोहोचतोय. अप्रतिम झेल तिथे टिपलाय आणि अखेर अजून एक धक्का लागतोय मैदानावरती. बॅटिंग करत असताना टीम अष्टविनायक चिकनीची वाडी संघाला फलंदाज बाद. इथे जोरू जोरू कराल पण घरी गेल्यावरती क्या बात है. बोलो तयार. बॅटची कडा आहे का पाहावं लागेल आणि इथे घडलंय काय तर अजून एक धक्का लागतोय आणि विकेट हॅट्रिक देखील कंप्लीट होती. फलंदाज बाद. एक धक्का लागतोय. या बाजमध्ये टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय फसला की काय टीम अष्टविनायक चिकनीची वाडी संघाचा आणि सलग तिसरा धक्का. विकेट हॅट्रिक कंप्लीट केली आहे ती देखील ओमकारच्या नावावरती. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना तुम्ही पाहताय पुन्हा एकदा गोलंदाज तयार. नवीन बॅटर हरेश दाखल होतात आणि आता मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, सलगचा 4था विकेट मिळतोय. टीम चाफेवाडी संघाला गोलंदाजी आवडली असेल ना ओमकारची तर टाळा बायला हरकत नाही. अजून एक दे धक्का टीम चिकनीची वाडी संघाला. पण खरं तर विष्णू शिंदे हुशार आहेत, त्यांना माहिती आहे विकेट पडत आहे, त्यामुळे आता बॉलरकडे जावं. बॅट्समनकडे जर गेलो सलग 4 विकेट पडलेत, आपली पण पडू शकते, त्यामुळे ते बॉलरकडे गेलेत. बरोबर यार.
पाचवा धक्का लागेल का आणि अखेर हाताला ब्रश करून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा संघर्षाचा शंखनाद करणारा येतोय चौकार. क्या बात आहे. असं वाटलं होतं मिस्टर इंडिया मधला अनिल कपूर आलाय जुना जाणता. मागचा पाय वाकवला आणि षटकार दाखवण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉल. खरं तर प्रवीण सरांना सांगायला आवडेल, विष्णू शिंदे सर म्हटलं की बुलढाणा एक्सप्रेस बाब्या म्हणून त्यांची ओळख आहे. काय डान्स पाहायला मिळतोय टीव्ही स्क्रीनवरती, ॲक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल. क्या बात आहे, क्या बात आहे. अशा उड्या मारल्या जातात की गौतमी पाटीलने जर पाहिलं तर ती देखील राजेल यात शंकाच नाही आहे. मंगेश युतेकर, आपण कुठे असाल तर आपण यायचं आहे मुख्य व्यासपीठाकडे. बोलो तयार. पुढचा बॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बाल बाल बचावले गेले आणि अखेर आता धाबा धाबा आणि धाबाच पार मिळतील. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न फर्नस बाल. मुकेश आउट झालाय आणि आता मैदानावरती भरत. बरोबर यार. पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही, धावाचा तोटा. बॉल जाईल दन 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 करत सीमा रेषा पार, चौकार. थँक्यू सो मच. हा चौकार आलाय त्यामुळे आता धावफलक वेगाने पुढे सरकतोय. 15 धाबा जोडल्या जातील. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह पवित्रा घ्यायचा होता, बचाव पवित्रा तुम्हाला पार मिळेल. खरं तर हलक्या हाताने बॉलला ढकलायचं आहे ऑन साईडला, त्यानंतर सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन वापरायची. या अनुषंगाने आता बॅटर तुम्हाला स्ट्रॅटेजीवरती बॅटिंग पार मिळेल. एक चौकार वसूल केलाय, राजू मैदानावरती दाखल झालाय आणि राजूच्या बॅटमधून एक चौकार आल्यानंतर आता पुन्हा एकदा सिंगल डबल एक वेळाचा प्रयत्न होतोय. या वेळेला देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सिंगल मेल, ती देखील लेग बाईट्स. एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा बहाल केली आणि या एका धाब्याच्या साथीने धावफलक स्कोरबोर्डवरती आता पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचेल 16 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 7 फलंदाज आउट झालेत, त्यामुळे संघ थोडंसं अडचणीत सापडलाय. 7 बॉलचा खेळ आता शिल्लक या बादमध्ये. 7 बॉलमध्ये धाबा किती येतील हा प्रश्न देखील आता तुम्हाला पार मिळेल. चांगली बॉलिंग करतोय, बॉलिंग ट्रॅकवरती 2 नंबर 3 मनोज. शेवटचा बॉल तो देखील राहिलाय. पुन्हा एकदा बरोबरच्या नावावरती अपील केली होती, पंचांनी ती फेटाळून लावली, परंतु लेग बायच्या माध्यमातून सिंगल भीती आणि आता सिंगलच्या साथीने 17 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील.
17चा खतरा पूर्णपणे तुम्हाला पार मिळेल. टीम चिकणीची वाडी या संघावरती जरूर आपल्याला पार मिळतोय, परंतु आता शेवटच्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा कोणता असा गोंधळ असेल ज्याच्यावरती विश्वास दाखवला जाईल. मागील मॅचमध्ये आपण पाहिला बमका गोळा बाळा मैदानावरती दाखल झाला आणि आगीचे निखारे त्याने फेकले होते. आता तोच गोलंदाज इथे वापर केला जातोय. बॉलिंग ट्रॅकवरती बाळा हा गोलंदाज तुम्हाला पार मिळेल. जय श्रीराम क्रिकेट संघ वराडे बराम मोर्या ग्रुप 11 वराडे. कॅप्टन लवकरात लवकर या टॉससाठी. पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न होता आणि डॉट बॉल. टीमची टोटल फलकावरती तुम्हाला बाल मिळेल. इथून 17 या आकड्यावरती पूर्णपणे आपले 5 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅचमध्ये. 5 बॉलमध्ये इथून धाबा किती एकपटल्या जातील हा देखील प्रश्न आता उभा आहे. साखळीवरती भरत यावेळेला डॉट बॉल. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल भीती आहे आणि सिंगलच्या साथीने आता स्कोरबोर्ड हळूवारपणाने पुढे सरकेल. 18 धाबा फलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगतीपथावरती असताना 2 बॉलचा खेळ संपला. 4 बॉलचा खेळ अतिरिक्त शिल्लक या मॅचमध्ये. चांगला बॉलिंग अटॅक करता तुम्हाला पार मिळेल. बॉलिंग मार्कवरती बाळा दाखल झालाय. कमबॅक करायचा प्रयत्न करतोय बाळा या मॅचमध्ये. रॅट मारतो विकेट. गतीमध्ये मिश्रण मोठा फटका घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि त्यानंतर यशच्या मागे एक चांगला झेल टिपला. त्यामुळे इथून राजूला परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. चला दोन्ही टीमचे कॅप्टन वराडे बनाम वराडे लवकरात लवकर या. बरोबर या. ड्राईव्ह केलाय. फटका चांगला. खेळाडू उपस्थित. त्याला बीट करून बॉल जाईल डीप मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. 2 धाबा एक पडल्या जातील आणि त्या 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक देखील पुढे सरकतोय. टीमची टोटल 20 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. खाडे यांचं आगमन झालंय. मयूर ग्रुप बदलापूर संघ देखील तुम्हाला या स्पर्धेमध्ये खरं तर भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. फुलटॉस बॉल घेतला ऑन साईडला. डीपमध्ये खेळाडू पोहोचेल आणि एकेर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. मोर्या ग्रुप वराडे संघाचे कॅप्टन इथे पोहोचलेत. जय श्रीराम वराडे कॅप्टन. जर तुम्ही पोहोचला नाही तर समोरच्या संघाला टॉस विन देण्यात येईल. यशच्या मागे बॉल चाललाय जरूर. सिंगल धाव देखील मिळेल. 22च्या बाजूमधून सिंगल भीती आहे. त्यामुळे धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि पूर्वार्धामध्ये 25 धाबा इथे बनल्या गेल्या. 26 धाबाचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पार मिळेल. धाबा चेस होतील की रोखल्या जातील मायक्रोफोनवरती येतील संदीप बोराडे सर. धन्यवाद. बोराडे टॉससाठी लवकरात लवकर या. नथुराम जाधव यांना विनंती करेल की आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही करतो टॉस. नाणेफेकीचा कौल आता जरूर आपल्याला पाहायला मिळेल. एका जंगलातील 2 वाघ
आता एकापेकाच्या अगेन्स्ट डरकाळी फोडताना दिसतील, कारण वराडे बनाम वराडे. क्या बात आहे. शेक हँड केलं जात आहे. छापा आणि काटा नाण्याच्या दोन बाजू. छापाचा कॉल आणि काटा आलाय. अनुभव जास्त आहे विष्णू शिंदे यांच्याकडे. शिंदे, आपण टॉस जिंकला, निर्णय काय? पोराशने विचारून सांगेन. काय म्हणाल? खरं तर समोर घरचाच संघ आहे. एकाच जंगलातील दोन वाघ एकामेकाच्या अगस खेळताना दिसतील. लढत मैत्रीपूर्ण पाहायला मिळेल. हा, मैत्रीपूर्णच पाहायला मिळेल. जो जिंकल तो वराडच जिंकणार आहे. काय म्हणाल? समोर यंगस्टर खेळाडू खेळले, कारण विष्णू शिंदे म्हटलं की अनुभव भरपूर आहे, परंतु समोर खरं तर यंगस्टर खेळाडू आहेत. यांच्या अगेन्स्ट खेळताना आज 4 ओव्हरच्या बॅचमध्ये काय टार्गेट असेल आणि कशा प्रकारचा खेळ दाखवाल? टार्गेटचं अजूनही नाही ठरलेलं, पण टार्गेट आमचं 50 असेल. कारण जास्तीत जास्त वराडे संघ टॉस जिंकून बॅटिंगच करतो, त्यामुळे मी हा प्रश्न विचारला. आपल्यासोबत खाडे आहेत. खाडे, काय म्हणशील? खरं तर टॉस बागण्याची घाई भरपूर होती, परंतु आता टॉस गमावला आहे. टॉस महत्त्वाचा होता. हां, महत्त्वाचा होता. तुम्ही टॉस जिंकला असता, तुमचा निर्णय काय असता? बॅटिंगच केली असते आम्ही पण. आता अजून निर्णय पेंडिंग आहे. समोरचा संघ अजून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला नाही आहे. काय म्हणशील या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी दाखल झाला? जेव्हा वराडे बनाम वराडे अशी मॅच लागली, काय चर्चा रंगली? काय नाही, आता गावातलीच टीम आहे, बोललो बघू खेळू, जो जिंकल तो वराडेच जिंकणार आहे. काय म्हणणं असेल या स्पर्धेमध्ये खेळत असताना? अप्रतिम खेळ 4 दिवसामध्ये आपण पाहिला आहे. या स्पर्धेबद्दल तुमचं म्हणणं काय असेल? कारण नुकताच तुमची देखील आदरांजली चषक ही स्पर्धा पार पडली आहे. धन्यवाद देऊ आम्ही त्यांना की त्यांनी आम्हाला संधी दिली खेळण्याची. स्पर्धेबद्दल 2 शब्द. आयोजन खूप छान आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिली म्हणून धन्यवाद त्यांचे. थँक्यू सो मच. टॉस जिंकला टीम जय श्रीराम. वराडे संघाने निर्णय ते आपल्यापर्यंत पोहोचू देईल. तोपर्यंत आपण जाऊया पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती, तिथे जोडले जातील संदीप बोराडे सर. धन्यवाद. येस, थँक्यू राहुल सर. जाऊया मॅचकडे. अर्थातच एक बिग फाईट, लो स्कोरिंग मॅच आपल्या भेटीला जरूर आहे. एकीकडे आपण पाहतोय चिकनीवाडी टीमने बॅटिंग लाईन थोडीशी चुकीची साकारलीने 24 धावसंख्येपर्यंत पोहोचले, परंतु टार्गेट मात्र सेट केलं गेलं 25 धावसंख्येचा. किती आक्रमकता होती या बॉलवरती. थोडंसं मी तर म्हणेल बॅटची कडा या बॉलने घेतली की नाही हा प्रश्न बाजूला राहिला, परंतु तो झेल घेण्यासाठी आतोनात केला जाणारा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय. कारण चिकनीवाडी टीमला सुद्धा माहिती आहे समोर जो बॅटर आहे तो घातक आहे. त्या बॅटरने मगाशी जांभिवली टीमला परास्त केलंय, ज्याने वैयक्तिक 17 बॉलचा सामना करत असताना 38 धावांची एक रणझुंजार केली साकारली आहे. परंतु तोच बॅटर सध्या सुनील मैदानावर. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीराला बॅकफुटवरती झोकून दिला होता. फटका खेचलाय जरूर, परंतु फटक्यात ताकद तितकी नव्हती आणि हा बॉल मात्र डीपला क्षेत्ररक्षक तैनात असताना होते फिल्डिंग आणि येतील 2 धावा. पहिल्या बॉलवरती गोलंदाजाने करिश्मा करायला सुरुवात केली होती. जयेश, ज्याच्या नावात विजय, परंतु आता तोच विजय खेचून आणायचा आहे त्याला आणि त्याच्यासाठी त्याचे चालू असलेले प्रयत्न आहेत. कालचा दिवस अगदी लो स्कोरिंग मॅचेसने गाजला गेला. फटका टॅपिंग क्रिकेट जबरदस्त आपण पाहतोय. यावेळी मात्र स्थिरावलाय, कारण हे समीकरण असतं क्रिकेटमध्ये. तुम्ही प्रत्येकाला जितकं लाईटली घ्याल, समोरच्याला कधी कमी समजू नका. कारण अगदी आपण जर पाहायला गेलं ना तर मगाचा संघ होता जांभिवली, परंतु एक दैदिप्यमान 16 सुद्धा पाहायला मिळाला. परंतु शेवटच्या क्षणी यावेळी गुरु 11 चापेवाडीच्या गोलंदाजाने जी करामत केली, मॅन ऑफ द मॅचचा जो मानकरी ठरला, त्याच्या जीवावरती सामना विजयी पताका झलकवली होती. थोडीशी मिडल ऑर्डर जी होती बॅटिंग लाईनची जांभिवली टीमची ती चुकीची पाहायला मिळाली. परंतु यावेळी मात्र गोलंदाज जयेश पुन्हा एकदा तयार. फायर अँड फाईट, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. फटक्यांमध्ये ताकद नाहीये आता सुनीलच्या, कारण सातत्यपूर्ण आपण पाहायला गेलं तर एक लेझी क्रिकेट. पहिला सामना खेळून दमलाय, त्याच्यानंतर पहिल्या इनिंगमध्ये फिल्डिंग झाली आहे, हा सगळा प्रकार पाहायला मिळतोय आणि त्याचा परिणाम यावेळी शरीरावरती जरूर पाहायला मिळेल. कारण आता सध्या वातावरण आहे ना ते मात्र शरीरासाठी फार त्रासदायक चालू आहे. याच वातावरणाचा आत्तापर्यंत आपल्यापर्यंत पोचलेला अभ्यास आणि त्याच वातावरणाने खरं म्हणायला गेलं तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या विमानाचा झालेला अपघात. चांगला बॉल, यावेळी मात्र टॅप केला गेला. बॉलला फक्त योग्यरित्या दिशा दिली आहे. उंची थोडी होती, परंतु या क्षणी जर पाहायला गेलं तर इथे डॉटची संगता केली आहे. फार चांगलं स्पेल, इकॉनॉमिकल, अगदी कमी खर्च
मी म्हणेल यावेळी केला जातोय तो गोलंदाज जयेशच्या माध्यमातून. त्याला सुद्धा माहिती आहे की ही गोलंदाजी करत असताना आपली बॅटिंग चुकली आहे, परंतु आता याच गोलंदाजीच्या जीवावरती आपल्याला सामना जिंकायचा आहे. पहिल्या फेरीतला पहिला सामना अशाच पद्धतीत पाहायला मिळाला होता जो होता बेनशिलच्या विरोधात. झेल टिपली जाते, परतावं लागेल. गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग. जबरदस्त धक्का आहे तो मात्र यावेळी दिला जातोय चिकरीवाडी या टीमला, चापेवाडी टीमला. जबरदस्त पाहतोय आपण. गुरु 11 या नावाने सध्या मैदानात आहे, परंतु एकीकडे जर तुम्ही पाहायला गेला ना तर चिकणीवाडी टीमने अगदी भाऊ पैलावलेत. आता पहिल्या षटकाचा खेळ संपला. 4 धावा धावपळकावरती, 1 विकेटचं नुकसान. तब्बल इतकी धावसंख्या रोखली आहे की सहजरित्या आता शेवटच्या बॉलपर्यंत सामना जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. कारण आता 18 बॉल 22ची गरज आहे, कारण जिथे 24 बॉल आणि 25 धावसंख्येची गरज होती. फक्त धावसंख्येचा विचार करायला गेलं तर बॉल गणित 1 धाव जास्त पाहायला मिळत होती, म्हणजे प्रति षटक 6.25ची सरासरी होती. सहजरित्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात 1-2 मोठे फटके आणून या सामन्याला आपल्याकडे वळवायचं होतं, परंतु महत्त्वपूर्ण विकेट परतली आहे. सुनील परतीचा प्रवास करताना दिसेल. धोका सध्या वाढला गेलाय तो मात्र गुरु 11 चापेवाडी टीमवरती. कमॉन डीजे. संगीत फार आजकाल रिमिक्सचा जमाना आहे, परंतु जुन्या संगीताला दाद द्यावी लागेल, कारण त्या गाण्यांमध्ये अगदी यमक, त्यानंतर ताल, सूर हे सगळं पाहायला मिळतं. आता रिमिक्सच्या जमान्यात इकडूनचा शब्द तिकडे कसा वळवला जाईल याचं मात्र उदाहरण पाहायला मिळतं सातत्यपूर्ण. जाऊयात मॅचकडे. यावेळी मात्र सांघिक कोड्यातलं दुसरं स्पेल हाताळण्यासाठी सज्ज झाला आहे तो गोलंदाज अनिल. चला स्पीडअप करा, विलंब करू नका तुम्ही. जितका विलंब कराल तितका त्रास तुम्हाला होणार आहे. चांगला फटका यावेळी स्क्वेअर लेग रिजन. क्षेत्ररक्षक तैनात आहे, उचलेल फेक करेल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी चुकली आहे आणि इथे दुसरी धाव झाली आहे कंप्लीट. अर्थातच कालचा दिवस फक्त लो स्कोरिंग मॅचेसने आपण पाहिला आणि शेवटच्या बॉलपर्यंत सातत्यपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळत होती. आज सुद्धा तसंच प्रकार पाहतोय. मॅचेचा स्कोअर येतोय, परंतु शेवटचा बॉल वेळ मात्र तितकाच मॅचसाठी घेतला जातोय. आणि अगदी आजचा फायनल डे, त्यामुळे प्रत्येक संघ तो प्रयत्न जरूर करताना दिसेल. आदरणीय हिरामनजी कोंडेलकर यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. कमॉन डीजे. अंपायर आमचे विष्णू शिंदे सर आणि त्या समेत आपण पाहतोय लेग अंपायरच्या भूमिकेत अनंत गावंडा सर. शिंदे सरांची टीम मैदानात आहे. बहुतेक सध्या नंतरची पारी आमच्यावरती येते की काय मैदानातली माहित नाही. सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकली आहे, जिला थांबून ठेवलाय. 7 आकड्यावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त जमेची बाजू आहे. टॉस झालेला आहे पुढील संघाचा. दोन्ही संघाने तयारीत राहा, पण निर्णय अजूनपर्यंत आला नाहीये. असो चालू द्या मॅच. आपण मॅच कडे कॉन्सन्ट्रेट करूया. 7 धावा धावफलकावरती आहेत. 25 धावा संख्येचा पाठलाग करत असताना चांगला फटका. वॉट अ बॅटिंग, जबरदस्त. हाताळलाय काय बॉल आणि त्याच्यानंतर दिला गेलेला फटका लाजवाब. डिफाईन लेग रिजन. येतोय चौकार. क्रिकेट पासून आपण अलग होणं हे फार चुकीचं आहे, कारण एकीकडे आपण पाहतो ना याच क्रिकेटने निर्माण केलेली आपली ओळख. एखादा खेळाडू, एखादा समालोचक, एखादा अंपायर, एखादा लाईव्ह ऑपरेटर, एखादा कॅमेरामन, एखादा स्कोरर, त्यानंतर एखादा डीजे मास्टर, या सगळ्यांसाठी
जोडून ठेवणारा एकमेव खेळ म्हणजे क्रिकेट. जबरदस्त बॉलिंग अटॅक यावेळी मात्र पाहायला मिळतोय. तो चिकनीवाडी या टीमचा घरेलू मैदानाचा पूर्णपणे ताबा. चांगला फटका आहे परंतु लटकले. यावेळी मात्र फसवलंय गोलंदाजाने. फिरकी घेतली बॉलची आणि त्यानंतर फटका खेळला गेला, परंतु सरळरित्या फटका खेळायचा नव्हता. जिथे मिड विकेटला कव्हर करत असताना किंवा डीप एक्स्ट्राला सुद्धा बॉल ट्रॅव्हल करता आला असता. चुकीची बॅट साकारली आणि एक लेझी क्रिकेट पाहायला मिळाला बॅटरच्या माध्यमातून. आणि दरम्यान आणखी खातरा लागला जातोय तो टीम गुरु 11 चापेवाडीला. गणेश उघडा सध्या बॅटिंग लाईन वरती. धावा संख्या जाऊन पोहोचले टोटल आतापर्यंत 2 षटकांच्या अंती 13 आकड्यावरती 25 धावा संख्येचं टार्गेट. आता मात्र आपण पाहतो येणारे 12 बॉल 26 टार्गेट आहे. माफी असावी, 12 बॉल 13 ची गरज. येणारे झालेले 12 बॉल ज्याच्यामध्ये 13 धावा आल्या. आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये करायच्या आहेत पुन्हा एकदा 13 धावा. समोर पाहतोय बॅटर मनोज, उजव्या हाताचा बॅटर आहे. चिंतामण आपण पाहतोय सध्या गोलंदाजीला सज्ज झालाय. श्री गणेशाचं सगळ्यात महत्वपूर्ण नाव चिंतामण. चिंता हरतो तो चिंतामण, परंतु आता सध्या चिंतेत टाकलाय ते मात्र गुरु 11 चापेवाडी टीमला पहिल्याच बॉल वरती. आमचे जोवेले गावचे ग्रामस्थ भगवान मामा धुले यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सहर्ष स्वागत. भगवान मामा धुले या आपण मंचावरती. आयोजकांच्या वतीने आपल्याला इन्व्हाइट केलं जातं या ठिकाणी. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्षमय स्वागत. नेक्स्ट बॉल, चांगला फटका आहे. बॉलला दिशा दिली आहे. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. बिग ब्लास्ट, सिक्सर, ठोक. अगदी आपण पाहतोय रोशन फार चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. हाईट कम फाईट ज्यादा. चांगला फटका, हेलिकॉप्टर उचललाय, लँड झालंय, परंतु इथे चुकी झाली आहे फिल्डरची. ही कॅच मित्रा सोडली नाही तर मी आता तुला सांगून देतो की ही संपूर्णपणे मॅच तुम्ही सोडली आहे. कारण ज्याच्या बॅटमधून षटकार आला त्याने हेलिकॉप्टर जरूर उडवला, परंतु ते हेलिकॉप्टर व्यवस्थित तुमच्या हातात लँड करायचं होता, ते तुम्हाला ऑपरेट करता आलं नाही. आणि यावेळी मात्र त्याला दिलेला जीवदान म्हणजे आता तुमच्या पथ्यावरती पडणार की नाही हा प्रश्न आहे. कारण आता विजयासाठी अवघ्या 4 धावसंख्येची गरज आहे. चांगला फटका आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे पहा विजयी सिक्सर. क्या बात आहे. जसं आम्ही म्हटलं हाईट कम फाईट ज्यादा, या फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. विनिंग स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळालाय आणि इथे विजयी झाले ती गुरु 11 चापेवाडी टीम. आपलं गोड गोड कौतुक आणि चिकनीवाडी टीम आपलं मनापासून आभार. कारण या स्पर्धेत आपण सहभाग नोंदवलाय. शिंदे सर काय डिसिजन आहे आपला, तुमच्यावरती थांबले बॅटिंग. ओके चला, शिंदे सरांनी बॅटिंग स्वीकारले. वराड टीम आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ओमकार.
चला आपण ओमकारकडे जाऊयात. इरावण मामा कोंडिलकर यांना विनंती की आपल्या शुभास या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रदान केला जाईल. या आणि ओमकार ठरलेत मॅन ऑफ द मॅच.